साधारण 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक जवळचा मित्र इंजिनिअरिंग पूर्ण करून पुण्याला जॉबला गेला. तिथं त्याला महिना 10,000ची नोकरी लागली. पण रूम भाडं, मेस आणि ट्रॅव्हलिंगचा खर्च मिळून त्याचा महिन्याचा एक्सपेन्स 6,000 रुपये जाऊ लागला. उरलेल्या 4,000तले घरी किती पाठवायचे आणि स्वतःजवळ किती ठेवायचे या टेन्शनमध्ये त्याचे दिवस चालले होते. नवी अंडरपॅन्ट घ्यायची म्हणलं तरी तो 10 दिवस विचार करायचा. त्याच्याच भाषेत सांगायचं झालं तर तो मन मारून जगत होता. पण त्याच्याच रूम समोर राहणारं एक 12वी पास पोरगं मात्र रोज सुटाबुटात कुठंतरी कामाला जायचं. घरी आलं की पोरांना त्याच्या कंपनीतल्या मोठमोठ्या गप्पा सांगायचं. मी 2 महिन्यात US आणि 3 महिन्यांनी UKला जाणार आहे. वर्षभरात स्वतःची 4 व्हीलर आणि एखादी स्पोर्ट्स बाईक दारात उभी करणार आहे. पुण्यात स्वतःचं घर विकत घेणार आहे. लाखो कोटी रुपये कमावणार आहे. हे सांगायच्या आधी आणि नंतर तो गुड मॉर्निंग असंही जोरात ओरडायचा. ते ऐकून आमचा इंजिनियर भाऊ पागा आला आणि त्याला म्हणला, तू 12वी पास असून सुद्धा तुला तुझी कंपनी एवढा पगार कसा काय देते? तर त्या 12वी पासवाल्यानं त्याला त्याच्या कंपनीची स्कीम समजावून सांगितली. वर असंही म्हणला, तू तर इंजिनिअरिंग केलंय, तू फक्त 10,000 रुपये भरून आमची कंपनी जॉईन केलीस ना तर तू माझ्यापेक्षा डबल पैसा छापशील. मग काय झाला ना भाऊ रेडी. दुसऱ्याच दिवशी तो इंजिनियर मित्र त्या 12वी पास पोराच्या कंपनीत इंटरव्ह्यूला गेला. रिसेप्शनला सगळ्या सुटाबुटातल्या पोरी इकडून तिकडून वावरत होत्या. त्यांनी आपल्या भावाकडून गोड बोलून 10,000 रुपये गोळा केले आणि त्याचं शिक्षण, डिग्री काहीच न विचारता कॉम्प्युटर कोर्सचं एक किट त्याच्या हातात ठेवलं आणि किलर स्माईल देत म्हणाल्या, वेलकम टू इबीज. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग यासाठी की दिवस असू नाही तर रात्र इबीजरनं नेहमी जोशात असलं पाहिजे. जब जागो तब सवेरा हे त्यांचं तत्वज्ञान असो. पण या पट्ट्यानं तिथल्या वातावरणात आपण सूट व्हावं म्हणून एक नवा कोरा सूट बी जवळच्या टेलरकडे लगेच शिवायला टाकला. आता यो इंजिनियरवाला बिचारा जुन्या कामानं आणि सदा रिकामा असलेल्या खिशानं पिसलेल्या दुष्काळी घडी तिथल्या पोरींची स्माईल पाहून तो सपशेल इरगाला होता. पुढं त्या पोरी त्याला म्हणाल्या, आता फक्त एक काम करायचं, तुम्ही आणखी काय गरजवंत पोरं शोधायची आणि त्यांना आपल्या डाऊनलिंकमध्ये जोडायचं. जेवढी जास्त पोरं पुरी तुमच्या खाली जोडाल तेवढी तुमची कंपनीत ग्रोथ वाढत जाणार. एक दिवस तुम्ही 10 रुपयाचा बिस्किट पुडा आणण्यासाठी सुद्धा 10 लाखाच्या 4 व्हीलरमधनं जाणार. झालं. आपला भाऊ इबीजवाल्यांचे ते मोटिवेशनल सेमिनार ऐकून चार्जर झाला आणि शेवटी कामाला लागला. पण पुढं जाऊन इबीजचं मार्केटिंग करता करता कधी स्वतःच धंद्याला लागला ते त्याचं त्यालाच कळलं नाही. आता ते कसं घडलं, तो इंजिनियर मित्र सध्या काय करतोय, त्याचं करोडपती व्हायचं स्वप्न पूर्ण झालं का, हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. भावांनो, सुरुवातीला आपण इबीज कंपनीची गोष्ट माहिती करून घेऊ आणि मग आपल्या भावासारखा लाखो लोकांना चुना कसा लागला त्याची माहिती घेऊ. तर बघा मंडळी, एक काळ होता जेव्हा इबीज ही भारतातल्या सगळ्यात मोठ्या MLM कंपन्यांपैकी एक होती. आता MLM कंपनी म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती नसेल तर आपण त्याच्यावर एक फुल डिटेलिंगमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शन किंवा कमेंट बॉक्समधल्या लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर इबीज कंपनीसाठी मार्केटिंग करणारे लोक हे असं लांब लांबचं आबाळ हेपलायचे की काय बोलायलाच नको. त्यांच्या त्या आबाळ हेपलण्याला आजवर तब्बल 17 लाख लोक बोलली आणि जवळपास 18 वर्षे इबीजनं देशभरात तिचा कारभार चालवला. शहरातला एक AC हॉल सेमिनारसाठी बुक करायचा. तिथं सुरुवातीला सुटाबुटात जाऊन एका अर्धवयीन ज्ञान हेपलू सरांसाठी रान तापवायचं. मग तो सर शिट्ट्या टाळ्यांच्या गजरात मेक राऊंड अप क्लॅप्स म्हणत मोठ्या स्टाईलमध्ये स्टेजवर यायचा आणि पुढच्या तासाभरात त्यानं कसे इबीजमधून पैसे कमावले, मोठी गाडी घेतली असं म्हणून हवा करायचा. मी कमवू शकतो म्हटल्यावर तुम्ही कमवू शकता असं म्हणून त्यासाठी फक्त 10,000चा फॉर्म फिलअप करायला सांगायचा. खिशात दमडी नसलेली साधी बोळी कॉलेज होईन पोरं बी लगेच या स्कीमला बोलायची. लक्ष को हर हाल में पाना आहे या गाण्यानं तर आगीचं रूपांतर ज्वालामुखीत व्हायचं. त्यातल्या अनेकांनी तेव्हा घरातनं पैसे मागून इबीजला भरलं. टाय आणि सुटाबुटात आपली पोरं श्रीमंत झाल्याची स्वप्न रंगू लागली. रस्त्यावरून जाणारी मोठी कार किंवा बाईक दिसली तर ही गाडी एक दिवस माझ्या दारात असेल असं रस्त्यातच जोरात उडू लागली. पण नंतर इबीज कंपनीची ती सच्चाई बाहेर आली आणि 2019 मध्ये इबीजला कायमचा टाळा लागला.
माध्यमात आलेल्या बातम्यांनुसार इबीज MLMच्या नावानं एक खतरनाक पिरॅमिड किंवा चेन मार्केटिंगवाली फ्रॉड स्कीम चालवायची. आता ती कशी हे बारकाईनं समजून घ्या, कारण आज सुद्धा अशा शेकडो फ्रॉड कंपन्या मार्केटमध्ये ठाण मांडून बसलेल्या आहेत. तर 8 जून 2001 रोजी पवन मल्लान नावाच्या माणसानं ibis.com प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सुरुवात केली होती. पवन मल्लान हा अतिशय डोकेबाज माणूस. तो लोकांपुढं कायम स्वतःला एक विजनरी म्हणजेच धोरणी आणि दूरदृष्टी असणारा माणूस असं प्रेझेंट करायचा. त्याच्या त्याच सवयीचा त्याला इबीज सुरू केल्यानंतर खूप फायदा झाला. त्याच्या बोलण्यात एक ठामपणा होता. तो लोकांना लगेच आकर्षित आणि प्रभावित करायचा. त्यामुळे त्याच्या बोलण्यात अडकून बरीच लोक इबीज कंपनीशी त्याला जोडली. त्या सगळ्यांना पवन मल्लाननं अशी काही मोहिनी घातली होती की ते लोक पवन मल्लानला अक्षरशः आपल्या जीवनाचा देव मानायला लागले होते. पवन मल्लाननं कंपनी सुरू करताना लोकांना एक स्कीम ऑफर केली होती. ती अशी की कोणत्याही शैक्षणिक पात्रतेशिवाय 18 वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती इबीजमध्ये डायरेक्ट सेल करण्यासाठी जॉईन होऊ शकतो. पण इथे एक गंमत होती. जॉईन होताना त्या संबंधित व्यक्तीनं इबीजला 10 ते 15 हजार रुपये भरणं अनिवार्य असायचं. पूर्ण पैसे भरले की कंपनी त्या बदल्यात संबंधित डायरेक्ट सेलरला कॉम्प्युटर कोर्स फ्री द्यायची. खरं तर त्या कॉम्प्युटर कोर्सची किंमत 2 किंवा 3 हजार सुद्धा नसायची. पण आजूबाजूच्या पॉलिश्ड आणि ब्युटिफुल वातावरणानं पोरापोरींना संमोहित करून इबीजवाले 2 हजारांचं प्रोडक्ट्स 15 हजाराला विकून मोकळे व्हायचे. बरं, तेवढं केलं म्हणजे झालं का? तर नाही. खरी गेम तिथूनच सुरू व्हायची. पुढच्या स्टेपमध्ये कंपनी सांगायची की आता तुम्हाला तुमच्यासारखे आणखी नवे लोक आपल्या कंपनीसोबत तुमच्या हाताखाली जोडावे लागतील. तुम्हाला तुमचं नेटवर्क बनवावं लागेल आणि जेवढे जास्त लोक जोडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल तेवढे तुम्हाला जास्त पैसे मिळणार. आता इथं तुमच्या लक्षात आलं असेल की इबीज MLMच्या नावाखाली कशा प्रकारे चेन मार्केटिंगचा बिझनेस रन करत होती. आता हे तुम्हाला माहितीच आहे की जसं प्रत्येक चेन मार्केटिंग किंवा पिरॅमिड स्कीमच्या टोकाला बसलेला मेन मालक त्यानंतर त्याच्या खालच्या स्तरावर कार्य करणारी कंपनीची कार्यकारी बॉडी सोडली तर त्यांच्या हाताखाली काम करणारे मॅनेजर, सुपरवायझर, डायरेक्ट सेलर हे भिकेला लागल्याशिवाय राहत नाही. कारण कोणत्याही पिरॅमिड स्कीमची रचनाच अशी केलेली असते की अल्टिमेटली टॉपवर बसलेल्यांनाच गुंतवणूकदारांच्या पैशांचा लाभ होईल. आता ही उघड दिसणारी फ्रॉड स्कीम असून सुद्धा इबीज कंपनी MCAच्या अंतर्गत रजिस्टर झालेली कंपनी होती आणि त्यामुळं भारतात इबीजचा लीगल पद्धतीनं डायरेक्ट सेलिंग करणाऱ्या कंपन्यांच्या लिस्टमध्ये समावेश झाला होता. त्यामुळे इबीज ही किती पोहोचलेली यंत्रणा होती आणि कोण या स्कीमच्या मागं होतं हा खरं तर संशोधनाचा विषय आहे. पण असो, आता तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की कोणत्याही MLM कंपनीत साधारणपणे 2 गोष्टी असतात. त्यापैकी एक म्हणजे कंपनीनं प्रोव्हाइड केलेला प्रोडक्ट आधी स्वतः खरेदी करणं आणि नंतर इतरांना तो योग्य स्ट्रॅटेजीनं विकणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसारखे आणखी काही डायरेक्ट सेलर किंवा डिस्ट्रीब्युटर कंपनीला जोडून देणे. ते काम पोरापोरींना अधिक चांगल्या रीतीनं कळावं त्यासाठी इबीजकडे एक खत्री हत्यार होतं, सेमिनार. आता ते सेमिनार कसे असतात याचंही एक्सप्लेनेशन आधी आपण केलेलं आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो. पॉश चकचकीत पुसलेल्या लाद्याची भाड्यानं घेतलेली खोली, ओळीनं मांडलेल्या खुर्च्या, लॅपटॉप, प्रोजेक्टर, 2-4 मोटिवेशनल स्पीकर आणि तुमच्या आमच्यासारखे भोळे बाबडे ॲस्पिरंट. 2018 पर्यंत लाखो लोकांनी इबीजचे ते सेमिनार अटेंड केले होते. त्यात तरुण पोरांच्या काळजाला हात घालून त्यांना मोठमोठी स्वप्न दाखवली गेली. महिन्याला लाखो रुपये कमावणार, परदेशवारी करणार, गाडी बंगला घेणार असं काय बाय बोललं गेलं. अजून काय इच्छा असते एखाद्या बेरोजगार पोराची? नेमकं तिथंच पोरगं फसतंय आणि कंपनीचं फावतंय. सुरुवातीला काही काळ पोरांना विश्वास बसावा म्हणून बऱ्याच जणांना पैसे दिले जातात, पण त्या आमिषाला बळी पडून अनेक जण बर्बाद होतात. जर आपण खऱ्या आणि ॲक्च्युअल लीगल पद्धतीनं काम करणाऱ्या MLM कंपनींबद्दल जाणून घेतलं तर तुम्हाला कळेल की MLM कंपनीला कोणतंही प्रोडक्ट विकल्याशिवाय कमिशन मिळत नाही. पण इबीजवाले MLMची आयडिया लावून अधिकाधिक लोकांना कंपनीशी जोडायला सांगायचे आणि त्यातून त्याच्या कर्मचाऱ्यांना कमिशन द्यायचे. म्हणजे सोप्या भाषेत इबीज ही डमी प्रॉडक्ट वापरून लोकांना नेटवर्क मार्केटिंगमध्ये गुंतवून ठेवायची. त्याला मनी सर्क्युलेशन पिरॅमिड स्कीम असंही बोललं जातं. यामध्ये नंतरच्या काळात पवन मल्लानचा मुलगा ऋतिक मल्लान सुद्धा उतरला. म्हणजे त्यांना अल्टिमेटली इबीजचा खूप फायदा झाला. पण खालच्या स्तरावर डायरेक्ट सेल करणारे इबीजचे मार्केटिंगवाले बैलागत राबून सुद्धा त्यांचा बँक बॅलन्स 500 रुपयांच्या वर गेला नाही.
बराच काळ काम केल्यानंतर काही जणांचे डोळे उघडले आणि त्यांनी कायद्याचा आधार घेतला. त्यामध्ये एक तो आपला जवळचा इंजिनियर मित्र सुद्धा होता. तक्रारीचा ओघ वाढला आणि ईबीज ही एक पिरॅमिड स्कीम चालवते हे कळल्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी ऑगस्ट 2019 मध्ये ईबीजच्या कार्यालयांवर छापा मारला. पुढे मोठी कारवाई झाली. ईबीजवर तब्बल 5,000 कोटी रुपयांचा घोटाळा करण्याचा आरोप लावला गेला. कंपनीचे मालक पवन मल्लान आणि त्याचा मुलगा ऋतिक मल्लान यांच्यावर आरोप झाले. त्यांची देशभरातील मिळून तब्बल 389 कोटी रुपयांची संपत्ती फ्रीज करण्यात आली. त्या ईबीज घोटाळ्यात 17 लाख लोकांना आर्थिक फटका बसला. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात या ठिकाणी त्या घोटाळ्याची पाळंमुळं पसरलेली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ईबीज कंपनीवर पिरॅमिड स्कीम असण्याचे आरोप होऊन सुद्धा तिच्यासाठी काम करणारे डायरेक्ट सेलर म्हणतात ईबीज चांगली कंपनी होती आणि लवकरच ती पुन्हा सुरू होईल. त्या काळात ईबीज सारख्याच स्कीम चालवणाऱ्या सेफ शॉप आणि नाझवीज रिटेल्स अशा अनेक कंपनीची नावं समोर आली होती. पण नंतर ईबीजवरची कारवाई पाहून त्यांनी त्यांच्या MLM प्लॅनमध्ये काही बदल केले. मंडळी, वरकरणी MLM, पिरॅमिड आणि पोन्झी स्कीम एकसारख्याच दिसतात. त्यामुळे बऱ्याचदा लोकांचा जेन्युइन कमिशन देणाऱ्या MLM कंपनी शोधताना गोंधळ उडतो आणि मग बरेच जण फ्रॉडला बळी पडतात. पण बारकाईनं विचार केला किंवा प्लॅन समजून घेतले तर फ्रॉड कंपन्यांचं स्ट्रक्चर ओळखायला मदत होते. बऱ्याचदा लोक झटक्यात श्रीमंत होण्याच्या नादापायी ईबीज, फ्युचर मेकर आणि ऑस्मॉस टेक्नॉलॉजी सारख्या अनेक फ्रॉड कंपन्यांशी जोडले जातात. पण शेवटी त्यांच्या हाती येतं फक्त नैराश्य. म्हणून जर तुम्ही मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये करिअर करण्याच्या विचारात असाल तर आधी डायरेक्ट सेलिंगच्या पॉलिसी गाईडलाईन समजून घ्या. निदान ईबीज सारख्या कंपन्या बसलेल्याच आहेत तुमच्या किंवा तुमच्या आईवडिलांच्या कष्टाचा पैसा ढापण्यासाठी. आता आपण थोडक्या शब्दात ईबीज लोकांना गंडा घालण्यात कशी यशस्वी झाली ते समजून घेऊ. सगळ्यात पहिलं कारण तर हेच की मागच्या काही काळापासून देशात बेरोजगारी पीक पॉइंटला आली आहे. एका रिपोर्टनुसार आता भारतातला सर्वोच्च युवा वर्ग बेरोजगार आहे. त्यामुळे आपली पोरं सतत कोणत्या ना कोणत्या जॉबच्या शोधात असतात. त्यात ईबीज त्यांना कोणत्याही स्किलशिवाय काम देत होती. ही गोष्ट पोरांना आवडली. बरं, फक्त काम नाही, सोबत कॉम्प्युटर कोर्स असल्यामुळं पोरांचे पालक सुद्धा ईबीजमध्ये पैसे भरायला सहज तयार व्हायचे. ईबीज सारख्या कंपन्या त्यांच्या ग्राहकांना वस्तू नाही तर स्वप्न विकतात. त्यामुळे यंग जनरेशन त्याला लगेच बळी पडते. काही जणांच्या म्हणण्यानुसार ईबीजच्या आमिषाला भुलून आम्ही 3 ते 4 ID बनवून 50,000 पासून ते 1 लाखांपर्यंत रक्कम ईबीजमध्ये गुंतवलेली आहे. असो, आता फ्रॉड झाला हे कळल्यापासून ईबीजमध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांनी त्यांचा पैसा रिफंड मिळतोय का यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण मिळालेल्या माहितीनुसार सध्या ईबीजवर कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि आता हे प्रकरण स्वतः ईडीनं त्यांच्या हातात घेतलंय. त्यामुळे आता जोपर्यंत कारवाई पूर्ण होऊन काही निकाल हाती लागत नाही तोवर पैसे रिफंड होण्याची प्रोसेस सुरू होणार नाही असं कळतंय. सध्या ईबीजचा पवन मल्लान आणि त्याचा पोरगा ऋतिक कुठं गायब आहे यावर कुठलीच अधिकृत माहिती नाहीये. पण तो इंजिनियर मित्र कोरोना जॉब गेल्यापासून गावाकडे गप शेती करतोय, जोडीला 2-4 गाया सांभाळतोय, भरपूर कष्ट करतोय, गायांच्या दुधातून त्याला मुबलक पैसाही मिळतोय. तो आता सुखात आहे. अशा स्कीमात पैसे लावू नका असं तो सगळ्यांनी सांगतोय. गावात कुणी तसा विषय काढला तरी त्याची पायतानानं केस काढायलाही तो आता भेट नाही. असो, पण बाकी तुम्हाला ईबीज घोटाळ्याचा हा संपूर्ण बायोडाटा ऐकून नेमकं काय वाटलं, तसंच तुमच्यापैकी किती जणांना ईबीजनं चुना लावला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अजून कुठल्या फ्रॉडविषयी तुम्हाला आमच्याकडून माहिती हवी असेल तर त्या फ्रॉडचं नावही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.